गाय गोठा अनुदान योजना 2026। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे गाय, म्हैस किंवा इतर पशुधन आहे आणि जनावरांसाठी पक्का व सुरक्षित गोठा बांधायचा आहे, पण गोठा बांधण्यासाठी लागणारा खर्च तुमच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे का? तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सरकारच्या विविध ग्रामीण रोजगार व पशुसंवर्धनाशी संबंधित योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोठा बांधण्यासाठी किती अनुदान मिळू शकते, कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गाय गोठा अनुदान योजना म्हणजे काय? शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि टिकाऊ गोठा उपलब्ध व्हावा, हा या प्रकारच्या योजनेचा मुख्य उद्देश आहे। ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आपल्या घराच्या किंवा शेताच्या परिसरात जनावरे बांधतात। मात्र पावसाळा, उन्हाळा आणि थंडीच्या काळात जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य गोठा असणे अत्यंत आवश्यक आहे। गोठा व्यवस्थित असल्यामुळे जनावरांना ऊन, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण मिळते। तसेच गोठ्यात स्वच्छता ठेवणे सोपे जाते। यामुळे पशुधनाची देखभाल अधिक चांगल्या पद्धतीने करता येते। किती अनुदान मिळते? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गोठा बांधण्यासाठी किती पैसे मिळतात। या योजनेमध्ये मिळणारी मदत ही योजना, मंजूर अंदाजपत्रक, गोठ्याचा आकार आणि संबंधित स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार बदलू शकते। म्हणून सोशल मीडियावर किंवा इतर व्हिडिओमध्ये सांगितलेली एक ठराविक रक्कम सर्वांना मिळेल असे समजू नका। तुमच्या गावासाठी आणि तुमच्या प्रकरणासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित सरकारी कार्यालयाकडून मंजूर रक्कम आणि सध्याचे नियम नक्की तपासा। काही प्रकरणांमध्ये गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निश्चित मापदंडानुसार मदत दिली जाते आणि उर्वरित खर्च लाभार्थ्याला करावा लागू शकतो। कोणाला लाभ मिळू शकतो? आता पाहूया की या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते। सामान्यतः ग्रामीण भागातील पात्र शेतकरी आणि पशुपालकांना या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळू शकतो। मात्र पात्रतेच्या अटी योजना आणि स्थानिक प्रशासनानुसार वेगळ्या असू शकतात। लाभार्थ्याकडे पशुधन असणे आवश्यक असू शकते। तसेच अर्जदार संबंधित गावातील रहिवासी असणे, आवश्यक कागदपत्रे असणे आणि शासनाने ठरवलेल्या इतर निकषांची पूर्तता करणे आवश्यक असू शकते। काही योजनांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विशिष्ट प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाकडून तपासून घ्या। कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असू शकतात। उदाहरणार्थ: 1. आधार कार्ड, 2. बँक पासबुकची प्रत, 3. रहिवासी किंवा संबंधित पत्त्याचा पुरावा, 4. जमिनीचे कागदपत्र लागू असल्यास, 5. पशुधनाची माहिती किंवा संबंधित पुरावा, 6. मोबाईल नंबर, 7. पासपोर्ट आकाराचा फोटो, 8. ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाने मागितलेली इतर कागदपत्रे। लक्षात ठेवा, सर्व कागदपत्रांची यादी प्रत्येक योजनेत आणि स्थानिक प्रक्रियेत सारखी असेलच असे नाही। म्हणून अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून अंतिम कागदपत्रांची यादी घ्या। अर्ज कुठे आणि कसा करायचा? आता पाहूया अर्ज कसा करायचा। गाय गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये चौकशी करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे। तिथे संबंधित अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडून सध्या योजना सुरू आहे का, तुमच्या गावासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत का आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे,
याची माहिती घ्या. योजनेनुसार अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित शासकीय विभागामार्फत स्वीकारला जाऊ शकतो. जर ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध असेल तर संबंधित अधिकृत सरकारी पोर्टलवरून अर्ज करण्याची प्रक्रिया सांगितली जाऊ शकते. अर्ज भरताना तुमचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते, पशुधनाची माहिती आणि इतर तपशील अचूक भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्जामध्ये अडचण येऊ शकते. गोठा बांधताना काय काळजी घ्यावी? गोठा मंजूर झाल्यानंतर बांधकाम करताना शासनाने सांगितलेल्या मापदंड आणि तांत्रिक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोठ्याला योग्य हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेची योग्य सोय असावी. गोठ्याची जागा शक्यतो उंच आणि पाणी साचणारी असावी. तसेच बांधकाम सुरू करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी किंवा सूचना घेतल्या तर पुढील अडचणी टाळता येतात. महत्त्वाची सूचना. शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावर अनेक वेळा प्रत्येक शेतकऱ्याला एवढेच रुपये मिळणार, सर्वांना गोठा मोफत मिळणार अशा प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. परंतु अशा माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. अनुदानाची रक्कम, पात्रता, अर्जाची अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्रे यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी किंवा कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी काळजी घ्या. अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तुमची ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित शासकीय विभागाशी संपर्क करा. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. जर तुमच्याकडे गाय, म्हैस किंवा इतर पशुधन असेल आणि तुम्हाला गोठा बांधायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. पण लाभ मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची पात्रता तपासा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अधिकृत पद्धतीनेच अर्ज करा. योजनेचा लाभ मिळाल्यानंतर गोठा शासनाने सांगितलेल्या नियमांनुसारच बांधणे आवश्यक आहे. आउट्रो. तर शेतकरी बांधवांनो, गाय गोठा अनुदान योजनेची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या शेतकरी योजना, सरकारी योजना, अनुदान आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला गोठा योजनेबाबत काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.